ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण आपल्या सिलेबसचं चॅप्टर दॅट इज कॉल्ड ॲज वेव्ह ऑप्टिक्स याचे प्रिव्हियस सॉल्व्ड पेपर जे आहेत त्याच्यामधले क्वेश्चन करणार आहोत, म्हणजे पीएसपी मधले क्वेश्चन्स करणार आहोत. ठीक आहे, तर आज जो आपला पहिला टॉपिक आहे त्याची पहिले आपण एक शॉर्ट रिव्हिजन घेऊया. जेव्हा आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये एंट्री केलं तर त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की वेव्ह म्हणजे काय असते. तर वेव्हची अंडरस्टँडिंग सर्वांना आहे. वेव्ह काय असतो? एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स जो काय करतो, एखाद्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतो. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम इज कॉल्ड एज वेव्ह. जेव्हा एखाद्या मीडियम मधून आवाज ट्रॅव्हल करतो, आवाज सुद्धा एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे. लाईट ट्रॅव्हल करत आहे तर तो सुद्धा एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्सच आहे. फक्त लाईटला मीडियम लागत नाही, हे आपल्याला नंतर माहित पडलं. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणतो की जे एनर्जी जी आहे, ठीक आहे, ते ट्रान्सफर होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विदाउट ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ दी मास. ठीक है, द ट्रांसफर ऑफ एनर्जी विदाउट ट्रांसफर ऑफ मास, इसको क्या बोलते हैं? वेव. फिर हमने कहा था वेव के 3 टाइप्स होते हैं मेनली: मैकेनिकल वेव, नॉन मैकेनिकल वेव, मैटर वेव. मैटर वेव आप मॉडर्न फिजिक्स में पढ़ते हो, है ना. डुअल नेचर मध्ये शिकला तुम्ही फोटॉन्स वगैरह. व्हाट इज फोटॉन? फोटॉन इज अ मैटर वेव. ठीक है, क्योंकि उसमें मास और एनर्जी साथ में ट्रैवल करती है. और नॉन मैकेनिकल वेव जो होती है वो वेव होती है जिसको प्रोपेगेट होने के लिए मीडियम नेसेसरी नहीं है, और उसको हम इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव से भी जानते हैं, क्योंकि लाइट के अंदर बेसिकली इलेक्ट्रिक और मैग्नेटिक फील्ड के ही ऑसिलेशंस होते हैं. ठीक है, उसमें की मैग्नेटिक फील्ड हमारे आंखों को डिटेक्ट नहीं होती, सिर्फ उसमें इलेक्ट्रिक फील्ड ही हम ड्रॉ करते हैं फिर जब बनाएंगे. ठीक है, और मैकेनिकल वेव कौन सी होती है? जैसे कि साउंड वेव, जिसको ट्रैवल करने के लिए क्या लगता है? मीडियम लगता है. जिला मीडियम लागते ते मैकेनिकल, जिला मीडियम नेसेसरी नाही ते नॉन मैकेनिकल, आणि तिसरी कोणती होती? मॅटर. त्यानंतर आता ऑप्टिक्स मध्ये आलो तर आपल्याला माहित आहे आपण कशाचा अभ्यास करत आहोत? लाईटचा. तर लाईटच्या काही प्रॉपर्टी आपल्याला माहित असलं पाहिजे, जसं की लाईटचं रिफ्लेक्शन. ठीक आहे, मी रेच्या फॉर्म मध्ये सांगत आहे तुम्हाला. हा जो सरफेस तुम्हाला दिसत आहे याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिंग सरफेस. काय म्हणतो आपल्याला? रिफ्लेक्टिंग सरफेस, किंवा त्याला तुम्ही प्लेन मिरर म्हणू शकता. या प्लेन मिरर वरती जेव्हा एक रे ऑफ लाईट येऊन इन्सिडेंट होतो, धिस पॉइंट इज कॉल्ड एज पॉइंट ऑफ इन्सिडन्स. ही जी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे तिला म्हणतात नॉर्मल. तर इन्सिडेंट रेनं नॉर्मल सोबत जो अँगल बनवला त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि रिफ्लेक्टेड रेनं नॉर्मल सोबत जो अँगल बनवला त्याला म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर हे लाईटचं इथं काय होत आहे? रिफ्लेक्शन. त्या रिफ्लेक्शनचे काही नियम असतात, जसं अँगल ऑफ इन्सिडन्स हा नेहमी इक्वल असतो कशाच्या? अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या. त्यानंतर इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्लेन मध्ये लाय करतात. आणि लास्टली इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन ऑपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. नॉर्मलच्या इकडल्या साईडनं जर इन्सिडंट रे आहे तर तिकडल्या साईडनं काय असतो? रिफ्लेक्टेड रे. ठीक, त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी लाईटची आपण स्टडी केली होती, जिचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय स्टडी केलं होतं? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे लाईट येते आणि आता रिफ्लेक्ट नाही, आता त्या दुसऱ्या मीडियम मध्ये एंट्री करते. हे वरचं मीडियम ट्रान्सपरंट आहे, खालचे मीडियम काय? ट्रान्सपरंट. तर जेव्हा लाईट येऊन एखाद्या इंटरफेसवरती स्ट्राईक करेल तर तिथून तो सरळ न जाता ती डायरेक्शन थोडीशी चेंज करते. लाईटच्या याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो लाईटचं रिफ्रॅक्शन. द फिनॉमिना ऑफ चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट when it passes from one transparent medium to another called as refraction of light. या रिफ्रॅक्शन मध्ये हा तर तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आहेच, पण रिफ्रॅक्टेड रेनं नॉर्मल सोबत जो बनला त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतात. आणि त्याची ओरिजिनल डायरेक्शन तर हे होती, पण ओरिजिनल डायरेक्शन तो इतका डेविएट झाला तर हा डेल असते त्याचं डेव्हिएशनचा फॉर्म्युला, की डेव्हिएशन किती झालं. मग आता मला सांगा, बाय जॉमेट्री हा जर आय असेल तर हा सुद्धा तुमचा काय असेल? आय. जॉमेट्रीनं अल्टरनेट अँगल. तर म्हणून डेल कसा काढाल तुम्ही? डेल इज आय मधून आर काढून टाका, म्हणजे आय मायनस आर इज इक्वल्स टू काय असते? डेल. तर जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये डेव्हिएशन विचारलं तर अँगल ऑफ इन्सिडन्स मधून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर मायनस केला तर तुम्हाला डेव्हिएशन कॅल्क्युलेट करता येतं. त्यानंतर याचे काही लॉज आहेत, जसं इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेन मध्ये लाय करतात. हे काही मोठी गोष्ट नाही. इंसिडेंट रे, रिफ्रैक्टेड रे लाई ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. बट लास्ट बट नॉट लीस्ट, ये बहुत इंपॉर्टेंट है कि किसी भी गिवन पेयर के लिए जो रेशियो ऑफ साइन ऑफ एंगल ऑफ इंसिडेंस है टू दी रेशियो साइन ऑफ एंगल ऑफ रिफ्रैक्शन है, वो हमेशा क्या रहता है? कांस्टेंट. और इसी कांस्टेंट को हमने नाम दिया था रिफ्रैक्टिव इंडेक्स. और इसको हम पढ़ते हैं, इट इज द रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. तो इससे रिलेटेड कुछ फॉर्मूले हमारे पास है. रिफ्रैक्टिव इंडेक्स जो म्यू होता है, ठीक है, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खालचं वाला मीडियम डेन्सर होतं सेकंड, आणि वरचं वाला मीडियम रेअर होतं फर्स्ट. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय? साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. जर समजा पहिल्या मीडियम मध्ये, समजा हे ते मीडियम आहे
आणि हे वरचं मीडियम, मीडियम 1, मीडियम 2. पहिल्या वे मध्ये जर लाईटची स्पीड समजा V1 असेल आणि दुसऱ्यामध्ये लाईटची स्पीड काय असेल V2, कारण मीडियम बदललं की लाईटची स्पीड बदलते. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय होते V1 अपॉन V2. तेच काय होते λ1 अपॉन λ2, कारण n लॅम्बडा येतो, n सेमच असते, मीडियम बदललं तरी फ्रिक्वेन्सी बदलत नाही. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय λ1 अपॉन λ2. हा सुद्धा पॉप्युलर फॉर्म्युला आहे, हा सुद्धा आहे, तो सुद्धा. ठीक आहे. फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इन टर्म्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिताना सेकंड वाला मीडियम वरती लिहितात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. आणि जेव्हा एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम किंवा एअर काढता तर त्याला त्याचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणत असतात. ठीक आहे. जसं आता इकडे पुढे जर आपण आलो तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जसं मी म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्यूम दोन्ही पण. तो दॅट इज व्हॉट स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन गास. स्पीड ऑफ लाईट इन एअर किती असते 3 × 10⁸, ऑलमोस्ट तेवढीच असते जेवढी व्हॅक्यूम मध्ये. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास किती असते 2 × 10⁸. हे जर सॉल्व्ह केलं तर 1.5 होते. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर किती आला 1.5. पण जेव्हा विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असते तेव्हा ते नाही म्हटलं चालते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास म्हटलं म्हणजेच तो विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आहे, म्हणून त्याला काय म्हणतात ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5. म्हणजे ग्लासमध्ये लाईट कुठून आला असेल एअर किंवा व्हॅक्यूम मधून. आणि पाण्यात जर आला तर पाण्याचा काहीतरी 1.3 असते. तर व्हॉट इज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वाटर, इट इज 1.3. तो इसका मतलब लाइट कहां से होगा एयर या फिर वैक्यूम से. ठीक है. तो व्हेन मीडियम चेंजेस कौन डज नॉट चेंजेस, फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंजेस. तर जेव्हाही लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते तर लाईटच्या ऑलमोस्ट सगळ्या प्रॉपर्टी चेंज होतात, पण लाईटची फ्रिक्वेन्सी मीडियम बदल्यानं बदलत नाही. ठीक. त्यानंतर आपण आलो होतो एक हायजन नावाच्या बॉची थिअरी आपण स्टडी केली होती, ज्यामध्ये आपण 3 प्रकारचे वेव्हफ्रंट स्टडी केला होता. वेव्हफ्रंट तुम्हाला माहित आहे, इट इज द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स विच आर इन अ सेम फेज. आणि त्या ज्या वेव्हफ्रंट आहेत त्या 3 प्रकारचे असतात, स्पेरिकल वेव्हफ्रंट, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट आणि प्लेन वेव्हफ्रंट. ठीक आहे. तर जे स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे ते कोणापासून ओरिजिन होते, पॉइंट सोर्स पासून, आणि ते स्पेरिकल इन शेप असते. जी सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असते ते कोणापासून ओरिजिन होते, लाईन सोर्स पासून. आणि जे प्लेन वेव्हफ्रंट असते याचा सोर्स कुठलाही असू शकतो, पॉइंट सोर्स असू शकतो किंवा लाईन सोर्स असू शकतो, पण इनफायनाइट डिस्टन्स वरती. जेव्हा हीच वेव्हफ्रंट खूप दूरपर्यंत जाईल तर ही वेव्हफ्रंट खूप मोठी होईल ना, मग तिचा छोटासा पार्ट काय होऊन जाईल, प्लेन. तर स्पेरिकल वेव्हफ्रंटचा छोटा तुकडा जेव्हा तुम्ही इन्फायनाइट डिस्टन्सवर जातात तो काय म्हणत असते, प्लेन वेव्हफ्रंट. तर सरळ सरळ प्लेन वेव्हफ्रंट तुम्हाला कधी भेटते, जेव्हा तुम्ही इन्फायनाइट डिस्टन्सवरती वेव्हफ्रंटला घेता. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण स्टडी केला होता हायजनचा प्रिन्सिपल. हायजन सांगितलं हा एक तुमचा सोर्स ऑफ लाईट आहे, पॉइंट सोर्स आहे, त्याच्यामधून काय निघतात, स्पेरिकल वेव्हफ्रंट. तर हे काय निघतात, समजा हे स्पेरिकल वेव्हफ्रंट निघली, हिचं नाव आहे समजा एक्स आणि वाय. तर हायजनचा प्रिन्सिपल म्हणते एव्हरी पॉइंट ऑन द गिवन वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट्स सेकंडरी वेव्हलेट्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. तो वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉइंट एक नवीन सोर्स ऑफ लाईट आहे आणि काय करते, तो सेकंडरी वेव्हलेट्स इमिट करते सगळ्या डायरेक्शन मध्ये. लक्षात. त्यानंतर दुसरा पॉइंट, दे आर इफेक्टिव्ह ओनली इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. पण ह्या ज्या वेव्हफ्रंट निघल्या ह्या इफेक्टिव्ह कुठं असतात, फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे ही डायरेक्शनच त्याची जास्त इफेक्टिव्ह असते, ही वाला पार्ट. ठीक आहे. आणि तिसरा पॉइंट, न्यू पोझिशन कॅन बी ऑब्टेन बाय ड्रॉइंग द टँजंट टू द सेकंडरी वेव्हलेट. सेकंडरी वेव्हलेटला जर टँजंट ड्रॉ केली आपण तर ते त्याची वेव्हफ्रंटची नेक्स्ट पोझिशन आहे, म्हणजे एक्स वाय वेव्हफ्रंटची एक्स डॅश वाय डॅश एका खाली न्यू पोझिशन. हे आपण स्टडी केलं होतं. ठीक. त्यानंतर आपण रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट आणि रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट हे स्टडी केलं, आणि याच्यावरून आपण प्रूव्ह केलं होतं की आय इज इक्वल्स टू काय असते, आर. आणि याच्यावरून आपण प्रूव्ह केलं होतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय असते, स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम दॅट इज V1 अपॉन V2 या फिर C1 अपॉन C2. हे प्रूव्ह केलं होतं. त्यासाठी आपण काय केलं होतं, एक प्लेन वेव्हफ्रंट घेतली होती जी ऑब्लिकली इन्सिडेंट झाली होती एका प्लेन मिरर वरती. आता या रेन इन्सिडंट रेन नॉर्मल सोबत जो अँगल बनवलाय तो तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंस असते, सोबत सोबत या प्लेन वेव्हफ्रंट AB न सरफेस सोबत जो बनवला तो सुद्धा अँगल ऑफ इन्सिडेंस असते. तर फायनली आपण काय करतो, इथं हायजनचा प्रिन्सिपल लावतो आणि हायजनच्या प्रिन्सिपल वरून हे प्रूव्ह करतो की हा अँगल आय आणि या रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट बनवला अँगल आर बाय जॉमेट्री ऑफ द ट्रँगल. डेरिवेशन घेतलं तर आपण माहिती असेल तुम्हाला, त्याच्यावरून आपण आय इज इक्वल्स टू आर काय करतो, प्रूव्ह करतो.
आणि इकडे सुद्धा आपण काय प्रूव्ह करतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय V1/V2. आता थोडंसं शॉर्टमध्ये घेतलं, डेरिवेशन मी इथं सांगत नाही तर मग पूर्ण क्लास त्यात जाईल आपला. तर तुमचं डेरिवेशन नोट्समध्ये मी टाकलेलं आहे. आपली नोट्स जर तुम्ही पाहाल तर स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला डेरिवेशन पूर्ण समजून जाईल. आता आपण इथून करूया क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे नेचर ऑफ लाईटवर बेस अकॉर्डिंग टू कार्पस्क्युलर थेरी. हायजनच्या आधी न्यूटन आला होता. न्यूटन कार्पस्क्युलर थेरी, मग हायजन्स वेव्ह थेरी है ना. तर न्यूटन कार्पस्क्युलर थेरी ऑफ लाईट विच इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ लाईट. खालीलपैकी कोणती लाईटची प्रॉपर्टी नाहीये. तर पहिली, द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज ग्रेटर दॅन इन ग्लास. न्यूटन मास प्रेमी होता आणि त्यानं सांगितलं होतं की जे भारी मीडियम असते त्यात लाईटची स्पीड कशी असते, जास्त. मला सांगा, साऊंडचा जर आपण विचार केला तर साऊंडची स्पीड कुठे जास्त आहे, सॉलिडमध्ये का गॅसेसमध्ये? सॉलिड्समध्ये जास्त आहे साऊंड. सॉलिडमध्ये डेन्सर मीडियममध्ये जास्त स्पीडनं ट्रॅव्हल करतो. तर न्यूटनला तसंच वाटलं, याला वाटलं लाईट बी डेन्सर मीडियममध्ये जास्त स्पीडनं ट्रॅव्हल केली, पण तसं नाही. ऍक्च्युली लाईट रेअरमध्ये जास्त स्पीडनं ट्रॅव्हल करतो. पण काय म्हणते, अकॉर्डिंग टू कार्पस्क्युलर लाईट इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज ग्रेटर दॅन इन ग्लास. नाही, हे ट्रू आहे, पण न्यूटनच्या थेरीनुसार ट्रू नाही ना. न्यूटननं उलट सांगितलं होतं ना. न्यूटन म्हणे एअरमध्ये नाही, ग्लासमध्ये जास्त स्पीड असेल. म्हणून हेच त्याच्या थेरीनुसार चुकीचा पॉईंट आहे. म्हणून करेक्ट आन्सर कोणता आहे, कारण आपल्याला नॉट वाली विचारली. ठीक आहे, बाकी वाचायचं काम मी नाही, वाचून घ्याल तुम्ही. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ लाईट. खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी लाईटची नाही आहे. हे प्रश्न सीईटी मध्ये प्रश्न आहे. ते 22 आकडे लिहिला, इतक्यातले 2-3 वर्षातले, त्याच्यामुळे हलक्यात नाही घ्यायचा. हाच प्रश्न 1 मार्क गमावून देईल तुमचा. 1 मार्क म्हणजे तुमचं डायरेक्ट डिसाइडर मार्क असेल. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ लाईट. सांगा, लाईट रिक्वायर्स मटेरियल मीडियम. पहिली, लाईटला प्रोपॅगेट होण्यासाठी मीडियम लागतं का? नाही. म्हणजे हे त्याची नाही आहे ना प्रॉपर्टी. समजलं का? लाईट हॅज फायनाईट स्पीड. लाईटची एक फायनाईट स्पीड आहे. लाईट इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी. यस. लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. यस. तर कोणती नाही, कोणती पहिली वाली नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया आपण द वेव्ह थेरी. आता हायजन्स थेरीवर बेस. द वेव्ह थेरी ऑफ लाईट डज नॉट एक्सप्लेन. जे हायजनची थेरी आहे त्यानं खालीलपैकी काय नाही एक्सप्लेन केलं. इंटरफेरन्स एक्सप्लेन केलं, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नाही. त्यांना डिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं, इंटरफरन्स केलं, रिफ्रॅक्शन केलं, पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला नाही. कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी तुम्हाला लाईटचं पार्टिकल नेचर अज्युम करावं लागतं. फोटॉन्स म्हणावं लागतात लाईट्समध्ये. तो फोटॉन जाऊन जेव्हा मॅटर सोबत इंटरॅक्ट करील, त्याची एनर्जी देईल, तेव्हा इलेक्ट्रॉन इजेक्ट होईल. आता समजा मी एक घेतलं, मी फूक मारली आहे भीतीले, निघले का इलेक्ट्रॉन चार्ज? मला जर इच्छे इलेक्ट्रॉन काढायचे आहेत तर मला एखादी हॅमर घ्यावं लागेल ना. मग मी इथं आदरीन तेव्हा याचे रेतीचे कण निघतील ना. म्हणजे पार्टिकल्स काढायसाठी मला सॉलिड पार्टिकल मारावं लागेल ना. का ऊन टाकलं की इलेक्ट्रॉन म्हणजे असं निघलं वाटत का? नाही. मग लाईट जर पार्टिकल नेचर लाईटचं नसतं तर इलेक्ट्रॉन इजेक्टच नसतं झाला. समजलं का? तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी लाईटचं कोणतं नेचर अज्युम करावं लागतं? पार्टिकल नेचर. आणि हायजननं ते अज्युम केलं नव्हतं. म्हणून हायजनच्या थेरीनुसार लाईटची कोणती प्रॉपर्टी नाही आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तो एक्सप्लेन करू शकला नव्हता. ठीक आहे, नेक्स्ट, which one of the following is the correct statement between the ray of light and the wavefront. वेव्हफ्रंट आणि रे ऑफ लाईट. आता मी जर समजा हा पॉईंट सोर्स घेतला तर याच्या वेव्हफ्रंटच्या स्पेरिकल असतात आणि रे ऑफ लाईट कसे असतात? रे असतात वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर. जर समजा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असली तरी सुद्धा वेव्हफ्रंट कसा असतात? वेव्हफ्रंटला रे कसे असतात? वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर. प्लेन वेव्हफ्रंट असली तरी सुद्धा जी रे ऑफ लाईट असतात, अरे वेव्ह नॉर्मल म्हणजेच रे ऑफ लाईट. लाईट इकडे चालला तिकडे रे ऑफ लाईट आणि परपेंडिक्युलर असते वेव्हफ्रंट त्याला. तर वेव्हफ्रंट आणि रे मधलं नातं जे आहे ते कसं असते? एकमेकाला ते कसे असतात? परपेंडिक्युलर. तर काय, रे ऑफ लाईट इज इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री विथ द वेव्हफ्रंट. नो. रे ऑफ लाईट इज टँजेन्शियल टू द वेव्हफ्रंट. नो. अकॉर्डिंग टू द हायजन्स प्रिन्सिपल अ रे ऑफ लाईट हॅज नो फिजिकल एक्झिस्टन्स. अँड लास्ट पॉइंट काय रे, की अ रे ऑफ लाईट इज नॉर्मल टू द वेव्हफ्रंट. तो यस, नॉर्मल म्हणजेच काय? परपेंडिक्युलर. म्हणून करेक्ट आन्सर कोणता आहे? ऑप्शन डी. 20 मध्ये कोविडच्या काळात आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट, व्हेन द लाईट प्रोपॅगेट्स थ्रू अ गिवन होमोजिनियस मीडियम द व्हेलॉसिटी ऑफ प्रायमरी वेव्हफ्रंट. त्याचं म्हणणं आहे की जेव्हा एखाद्या गिवन मीडियम मधून लाईट चालला, या हवेतून समजा लाईट प्रोपॅगेट होत आहे आता, तर त्याचा ज्या प्रायमरी वेव्हफ्रंट आहेत आर ग्रेटर दॅन ऑर स्पीड ऑफ प्रायमरी वेव्ह म्हणतो ना. काय म्हणते तो? व्हेन द लाईट प्रोपॅगेट्स थ्रू द गिवन होमोजिनियस मीडियम द व्हेलॉसिटीज ऑफ प्रायमरी वेव्हफ्रंट. बघा, माझ्याकडे एक पॉईंट वरून जे वेव्हफ्रंट निघाले हे प्रायमरी झाली, पण हिच्यावरच्या पॉइंट्सनं जे वेव्हफ्रंट मिळाले त्या सेकंडरी वेव्हफ्रंट झाल्या.
है की नाही. तर तो म्हणते ज्या प्रायमरी वेव्हफ्रंटची स्पीड आहे, व्हिलॉसिटीज आहेत, आर ग्रेटर दॅन इक्वल टू दोज ऑफ द सेकंडरी वेव्हलेट. जास्त असते का? अरे सेकंडरी वेव्हलेट जरी म्हटलं तरी तो लाईटच आहे आणि प्रायमरी वेव्हलेट म्हटलं तरी तो लाईटच आहे. तर त्या गिव्हन मीडियम मध्ये तो सारख्या स्पीडनं ट्रॅव्हल करेल ना. म्हणून आर लेसर दॅन नाही, आर इक्वल टू दोज ऑफ सेकंडरी वेव्हलेट्स. यस, इक्वल असेल. म्हणून काय असेल? ऑप्शन सी 24. ठीक आहे. नेक्स्ट, अ वेव्हफ्रंट इज अ सरफेस. वेव्हफ्रंट एक असा सरफेस आहे विच इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. यस, जिकडे लाईट चालला त्याला वेव्हफ्रंट कशी असते? परपेंडिक्युलर. 24 मधलाच प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. आता म्हणते रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍट अ प्लेन बिटवीन द टू मीडिया. म्हणजे जर समजा मी इथे एक इंटरफेस ड्रॉ केला आणि इथून समजा एखादी वेव्हफ्रंट येऊन इथं इन्क्लाइन झाली, जे की बाउंड केलेली आहे दोन रेजनं. ठीक आहे. हा एक रे आणि हा एक रे. या वेव्हफ्रंटचं नाव आहे ए बी. तर हा एक नवीन सोर्स बनतो आणि खाली लाईट प्रोपॅगेट करतो. खाली याची स्पीड सुद्धा डिक्रीज होते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सेकंडरी वेव्हफ्रंट भेटली होती, जिचं नाव होतं सी डी. तर समजलं का? हे इन्सिडेंट वेव्हफ्रंट ए बी आणि रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट सी डी होती, जर तुम्हाला आठवत असेल तर. हा तुमचा होता अँगल आय आणि हा तुमचा अँगल आर. हे तर लक्षात. तर अशा पद्धतीने आपण रिफ्रॅक्शन स्टडी केलं होतं आणि आपल्याला माहित आहे जे विड्थ आहे वेव्हफ्रंटची ते इथं वाढली होती, जेव्हा लाईट या वरच्या मीडियम मधून, रेअरर मीडियम मधून कुठं गेला होता? डेन्सर मीडियम मध्ये. विड्थ काय होती? वेव्हफ्रंटची वाढली होती, रुंदी. ठीक आहे. इथं प्रश्न पहा काय दिलेला आहे. अ प्लेन वेव्हफ्रंट ऑफ विड्थ एक्स. तुमच्याकडे एक प्लेन वेव्हफ्रंट आहे जिची विड्थ किती आहे? एक्स इज इन्सिडेंट ऑन अ एअर वॉटर इंटरफेस. ठीक आहे. हिची विड्थ आहे एक्स, ते इन्सिडेंट झाली एअर वॉटर इंटरफेसवर. अँड द करस्पॉन्डिंग रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट हॅज विड्थ वाय ॲज शोन इन फिगर. तर त्या रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटची विड्थ किती दिली तुम्हाला? वाय. हिची विड्थ किती दिली तुम्हाला? वाय. ठीक आहे. as shown in figure, the refractive index of air with respect to water in terms of distance W and Z. W कोणता आहे? हे Z आहे इथं. म्हणजे इथून पासून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? Z. आणि हे या A पासून D पर्यंतचं अंतर किती आहे? W. हे समजलं तुम्हाला? तर त्याच्या फॉर्म मध्ये काय असणार आहे? ठीक आहे. तर चला करूया आपण. आपल्याला सांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे खालचं मीडियम सेकंड वालं, वरचं मीडियम फर्स्ट वालं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय फॉर्म्युला असते? साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. मला काय ऑप्शन दिला? डब्ल्यू आणि झेडच्या फॉर्म मध्ये. तर तुम्ही हा ट्रायंगल पहा. हा ट्रायंगल दिसला? ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये आय कोण आहे? हा वेव्हफ्रंटनं सरफेस सोबत बनला. तर याची अपोजिट साइड कोणती आहे? झेड. आणि याचा हायपोटेनस कोणता आहे? हा. कारण 90च्या अपोजिट हायपोटेनस असते. समजलं का तुम्हाला? या अँगलच्या समोरची कोणती असते? अपोजिट. तर आपल्याला माहित आहे साइन आय म्हणजे काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट कोणती आहे? बीसी. किंवा त्याला डायरेक्ट काय लिहू शकतो? झेड. हा लिहिला मी ना झेड अपॉन हायपोटेनस म्हणजे कोण? एसी. झेड अपॉन एसी डिवाइड बाय साइन आर. आर कोणता असते? रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटनं सरफेस सोबत बनवला तो. याची अपोजिट कोणती आहे? एडी. एडी म्हणजेच कोण? डब्ल्यू. तर अपोजिट अपॉन हायपोटेनस, याचा बी हायपोटेनस कोण आहे? हा एसी. कॉमन साइड आहे. समजू राहिलं का? कारण 90च्या समोरची आहे ते. डायग्राम क्लिअर आहे का? ओके. तर इथं काय होईल? एसी. एसी 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 काढून नेली. ठीक आहे. झेड अपॉन काय? डब्ल्यू. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियमच तुम्हाला विचारलं होतं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर इन टर्म्स ऑफ डिस्टन्स डब्ल्यू अँड झेड. तर आता हे आहे वॉटर. तुम्हाला विचारलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर. हे काय होतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. समजलं का? तर तुम्हाला उलट विचारलं ना. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर होऊन जाईल तुमचं डब्ल्यू अपॉन झेड. तर डब्ल्यू अपॉन झेड आहे का ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन आहे. तसं आपलं झेड अपॉन डब्ल्यू आलं, पण आपल्याला उलट विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये, म्हणून आपण तसं केलं. काही प्रॉब्लेम आहे का? समजलं? नेक्स्ट अगला प्रश्न काय म्हणते? व्हेन अ रे ऑफ लाईट एंटर्स इन अ ग्लास स्लॅब फ्रॉम एअर. जेव्हा एक लाईट आला आणि ग्लास स्लॅब मध्ये एंट्री केला, इट्स वेव्हलेंथ डिक्रीजेस. हवेतून ग्लास मध्ये गेला तर वेव्हलेंथ डिक्रीज होते का? वेव्हलेंथ लॅम्बडा. वेव्हलेंथ इन्क्रीजेस, फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. नायदर इट्स वेव्हलेंथ नॉर इट्स फ्रिक्वेन्सी चेंजेस. तर मीडियम जेव्हा बदलतं पुरो हो, जेव्हा हे वरचं एअर आहे, खालचं ग्लास आहे, म्हणजे स्पेशली डेन्सर मीडियम आहे, तर लाईट जेव्हा एंटर करतो ना, तर लाईटच्या कॅरेक्टर बदलतात ना. व्हिलॉसिटी V1 आहे, V2 झाली, स्पीड बदलली आणि स्पीड डेन्सर मीडियम मध्ये कमी होते, म्हणजे V2 कमी आहे. म्हणजेच लॅम्बडा 2 बी काय? कमी. याची वेव्हलेंथ काय असेल? लॅम्बडा 2. याची वेव्हलेंथ काय असेल? लॅम्बडा 1. कारण फ्रिक्वेन्सी तर बदलतच नाही आणि आपल्याला माहित आहे V इज इक्वल्स टू काय असते? n लॅम्बडा. V इज इक्वल्स टू काय असते? n लॅम्बडा. ठीक आहे.
तो अगर v इज इक्वल टू एन लैम्बडा है तो n तो नहीं बदल रहा है, लेकिन कौन बदल रहा है, लॅमडा बदल रहा है. तो लॅमडा काय होत आहे, डिक्रीज. तर आपलं म्हणणं आहे की जेव्हा हवेतून ग्लासमध्ये तो जाईल तेव्हा त्याची वेवलेंथ काय होईल रे, डिक्रीज होईल. कारण एअर मधून ग्लासमध्ये चालला, रेअर टू डेन्सर चालला, तो रेअर टू डेन्सर वेवलेंथ डिक्रीजेस. कोणतं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड इज 5/12 टाइम्स इन एअर. काय म्हणते पहा, व्हिलॉसिटी, नीट लक्ष द्या रे, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड अबे डस्टर, ठीक. शब्द शब्द झाला. चला काय म्हणते, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड, पहा व्हीडी, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड इज 5/12 टाइम व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. कळलं का काय म्हटलं मी ना. ठीक आहे. ओके, हे दिलं आपल्याला. मग याला मी असं लिहू शकतो ना रे पोरो, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड, डिवाइड मध्ये नेला तर हा काय होईल, 12/5. हे गोष्ट समजली का पहा. ए वर ठेवला आणि डी खाली ठेवला. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पुढे नेक्स्ट काय म्हणते बा, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज 3/4 टाइम्स द व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. परत व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज इक्वल्स टू 3/4 टाइम्स व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. परत हा डब्ल्यू खाली घेऊन जातो, म्हणजे काय होईल, व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज इक्वल्स टू 4/3. कळलं. पुढे काय म्हणते तुम्हाला, द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम वॉटर टू डायमंड इज, म्हणजे लाईट कुठून चालला, वॉटर टू डायमंड. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू डायमंड इज इक्वल्स टू काय होईल, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. जेव्हा लाईट डायमंड मधून वॉटर मध्ये जाईल तेव्हा त्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला काढायचा आहे. पहा, द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम वॉटर टू डायमंड. मग वॉटर टू डायमंड तर काय होईल, उलट लिहिलं मी ना. वॉटर टू डायमंड साठी काय येईल बाळांनो, सांगता का, वॉटर टू डायमंड म्हणजे पहिलं मीडियम कोणतं, वॉटर, दुसरं कोणतं, डायमंड. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर. अरे वर पहिलं वर लिहित असतो ना आपण, पाण्यातून डायमंड मध्ये गेलाय पा, ट्रॅव्हलिंग फ्रॉम वॉटर टू डायमंड. कसा काढाल तो आय सांगा बरं. तर तो आय काढायसाठी मला हे व्हॅल्यू माहित पाहिजे ना, आणि तुम्हाला आर दिलेला आहे वाटते. आर किती दिलाय तुम्हाला, 30. तर मी पा काय करतो आता, दॅट इज म्यू ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू डब्ल्यू इज इक्वल टू साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ किती, 30. हा तर माहितच आहे मला, आणि आय काढायला लागते, तर मला याची व्हॅल्यू माहित पाहिजे. मग याची व्हॅल्यू माहितीसाठी मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहा लागेल. कशाच्या फॉर्म मध्ये, विथ रिस्पेक्ट टू एअर तर दिलेलाच नाही, तर म्यूला म्यूच्याच फॉर्म मध्ये लिहू, म्यूला म्यूच्या फॉर्म मध्ये. तर आता काय असते, खालचं मीडियम वर, वरचं मीडियम खाली. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू एअर डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, असं असते ना. आणि इज इक्वल्स टू, लक्ष दे इकडे, किती होईल, 1/2. ठीक आहे. आता डबल समजून नाही सांगेल मी. हा, साइन ऑफ आय माफच नाही करणार डायरेक्ट. हा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू एअर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू एअर 12/5. हा काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू एअरच आहे ना ते, हा डी आहे ना. कळलं का. तर इथं लिहितो मी, दॅट इज व्हॉट 12/5 याची. हा 1/2 इकडे मल्टिप्लाय मध्ये आला, म्यूडीची व्हॅल्यू 12/5 आणि इनटू जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर आहे, हा मला डिवाइड मध्ये लिहिणं आहे, पण मी उलटा करून लिहिल मल्टिप्लाय मध्ये. म्हणजे काय लिहिल मी, 3/4. तर 4 1 4, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, 5 दुनी 10. म्हणजे हा भेटेल मला साइन ऑफ आय. तर आय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 9/10. प्रश्न समजला कसं केलं, हे बेसिक समजायला पाहिजे. एक मार्ग बनते 24 मध्ये आलेला प्रश्न आहे हा, ज्यामध्ये आय आर स्नेल्स लॉ. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स जेव्हा तुम्ही प्रिपेअर कराल तर वेव्ह ऑप्टिक्स कडून अपेक्षा कितीच्या आहेत, 3 मार्काच्या वेव्ह ऑप्टिक्सच्या. 11th मधलं रे ऑप्टिक्स त्यातूनही 2 प्रश्न येऊ शकतात. म्हणजे फक्त लाईटचा जरी अभ्यास केला तरी सीडीतले 5 मार्क भेटतात. आणि त्यातला मला असं वाटतं पर्सनली की या टॉपिकवरती एक प्रश्न बनतेच, कारण हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे ना, हे
स्नेल्स लॉज आहे ना हा स्नेल्स लॉ केला तर 1 मार्क तुमचा 50 पैकी कन्फर्म आहे. 99.99%. 1-2 प्रॉब्लेम जरी प्रॅक्टिस केलं तरी इझिली येते, कारण त्यात नवीन काहीच नाहीये. ठीक आहे, चालतं. पुढचा प्रश्न येतेच. ओके, काय म्हणते बा, लाईट इज इन्सिडंट इन एअर ॲट अन अँगल ऑफ इन्सिडन्स 45 डिग्री अँड रिफ्रॅक्टेड इन अदर मीडियम ॲट अन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 30 डिग्री इफ वेवलेंथ इन एअर. बोल नको ना रे बा. कोणती पोरगी बोलू राहिली? कोणतरी बोलू राहिली ना, बोलू राहिली, हे तुम्हाला माहिती आहे कोणतरी बोलू राहिली. खुसूर खुसूर बोलू राहिली, मला ऐकू आलं. हा, गच्चीच दाबीन कचकन कोंबडी सारखी कचकन गेली 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 गेली. तुम्ही बोलायचा प्रॉब्लेम नाही, माय हे म्हणणं नाही, तुम्ही लक्ष द्या, तुम्ही लक्ष देऊ नका, पण तुम्ही बोलले की नाही माझं लक्ष तिकडे जाते, मग इकडे मला तर डिस्ट्रॅक्ट होतो ना क्वेश्चनवरून मी. हा, काय अकला न काय. हा, काय नाही. ओके, तर काय अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला रे बाळा? 45 डिग्री. रिफ्रॅक्टेड अदर मीडियम ॲट अन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती दिलाय? 30 डिग्री. इफ वेवलेंथ इन एअर इज λ1, तर हवेमध्ये जेव्हा वेवलेंथ होती किती होती? λ1. अँड फ्रिक्वेन्सी किती होती? μ1. ठीक आहे. अँड इन मीडियम वेवलेंथ इज λ2. दुसऱ्या मीडियम मध्ये एंट्री केलं तर वेवलेंथ होती λ2 अँड फ्रिक्वेन्सी काय होती? μ2. देन तेव्हा रिलेशन सांगायचं वेवलेंथचं आणि फ्रिक्वेन्सीचं. तर फ्रिक्वेन्सी तर सेमच असते. जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातं तेव्हा फ्रिक्वेन्सी बदलतं का? नाही. तर μ1 इज इक्वल्स टू μ2. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? μ1 इज इक्वल्स टू μ2. μ1 μ2 तिन्ही ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे हे तर कटलंच, कारण यात फ्रिक्वेन्सी वेगळी आहे ना, तर हे बी तर नाहीच आहे. आता यातलं चेक करायचं आहे, तर यात तर तिन्ही केसमध्ये फ्रिक्वेन्सी सेम आहे, तर 3 पैकी आहे. तर आता आपण काढू वेवलेंथचं रिलेशन. त्यासाठी मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज λ1 अपॉन λ2 इज इक्वल्स टू साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. तुम्हाला λ1 आणि λ2 चं रिलेशन पाहिजे. साइन आय किती आहे रे? 45 डिग्री. साइन आर किती आहे रे? 30 डिग्री. साइन 45 म्हणजे 1 अपॉन √2 आणि साइन 30 म्हणजे 1/2, पण डिवाइड मध्ये 1/2 म्हणजे वरती जाईल तो काय होईल वरती? 2/1 इज 2. तर √2 एक √2 कॅन्सल, म्हणजे काय आला हा? √2. तर λ1 इज इक्वल्स टू √2 टाइम्स ऑफ λ2. तर λ1 इज इक्वल्स टू √2 टाइम्स ऑफ λ2 किंवा λ2 इज इक्वल्स टू 1/√2 टाइम्स ऑफ λ1. दिस इज द रिलेशन. तर पहा कोणतं मॅच होते? λ2 इज इक्वल्स टू 1/√2. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. कळलं का? ठीक. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. काय म्हणते पहा, when a light waves travels from rarer medium into the denser medium, the quantity or the quantities which get change is or are, म्हणजे एक किंवा अनेक असतील. ठीक आहे. तर जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतो तर या खालीलपैकी कोणती पॉसिबिलिटी आहे? बोथ फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड चेंजेस, बोथ व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी चेंजेस, ओनली फ्रिक्वेन्सी चेंजेस, ओनली वेवलेंथ चेंजेस. फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड चेंज होतात का? नाही. एम्प्लिट्यूड बदलू शकते पण फ्रिक्वेन्सी थोडी बदलते, म्हणून ते नाही. व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी बदली ना फ्रिक्वेन्सी बदलते का? नाही, ते बी नाही. फ्रिक्वेन्सी तर बदलतच नाही, म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे? डी. कळलं? नेक्स्ट वाचतो. द नंबर ऑफ वेव्स इन x सेंटीमीटर लेंथ इन एअर इज इक्वल टू द नंबर ऑफ वेव्स इन y सेंटीमीटर लेंथ ऑफ अ डेन्सर मीडियम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज. तर त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार? ठीक आहे. बेसिकली याचं म्हणणं आहे की हा एक रे ऑफ लाईट आहे, हा पहिल्या मीडियम मध्ये आहे, रेअरर मीडियम मध्ये, नंतर कोणत्या मीडियम मध्ये गेला? डेन्सर मीडियम मध्ये. ठीक आहे. तर इथं ज्या नंबर ऑफ वेव्स आहेत, इथं ज्या नंबर ऑफ वेव्स आहेत वरच्या केसमध्ये, ठीक आहे, तो काय म्हणते? नंबर ऑफ वेव्स n लिहितो, n नंबर ऑफ वेव्स इन अ रेअरर मीडियम आर लिहिला इज इक्वल्स टू नंबर ऑफ वेव्स इन अ डेन्सर मीडियम. त्यांना म्हटलं नंबर ऑफ वेव्स सेम आहेत रे बा. ठीक आहे. बरं, आता नंबर ऑफ वेव्स इन रेअरर मीडियम मध्ये किती डिस्टन्स मध्ये आहेत त्या वेव्ह? जेवढा दिला तुम्हाला एक्स मध्ये. मग आता मला सांग, हे डिस्टन्स आहे एक्स, हे डिस्टन्स किती आहे? एक्स, आणि याची जी वेवलेंथ आहे ते मानतो मी समजा λ1.
काय मानतो मी, लॅम्बडा 1 किंवा लॅम्बडा इन रेअर मीडियम, लॅम्बडा आर मानतो समजा. ठीक आहे. तर तुला जर काढायचं आहे किती नंबर ऑफ वेव्हज आहे, तर तू काय करशील, टोटल डिस्टन्स मध्ये किती लॅम्बडा आहे. मी तुम्हाला म्हटलं की 10 फूट दोरी आहे माझ्याकडे. किती फूट दोरी आहे, 10 फूट. ठीक आहे. आणि 2 फुटाची एक वेव आहे. तर या पुऱ्या दोरीत किती वेव असतील, 5. कसं काढलं, कसं काढलं, एक्स तिचं डिस्टन्स, लॅम्बडा किती आहे 2 फूट, तर नंबर ऑफ वेव्स कसं काढसान, किती डिस्टन्स आहे डिवाइड बाय किती लॅम्बडे आहेत त्याच्या, है ना. तर नंबर काढायसाठी तुम्ही म्हणसाल किती डिस्टन्स आहे, पहिलं किती डिस्टन्स आहे एक्स आणि डिवाइड बाय वेवलेंथ किती तिकडे लॅम्बडा आर. कळलं का तुम्हाला, लॅम्बडा आर किंवा लॅम्बडा 1 जे तुम्हाला घ्यायची आहे एक्स इज इक्वल टू याचं डिस्टन्स किती आहे वाय आणि वेवलेंथ किती आहे लॅम्बडा डी. समजलं का. हा लॅम्बडा आर तिकडे घेऊन जातो, तिकडे लॅम्बडा तिकडे. ठीक आहे. तर हा होईल एक्स अपॉन वाय इज इक्वल टू लॅम्बडा आर अपॉन लॅम्बडा डी. पण वी नो दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, जे 2 नंबरचं मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम इज डी विथ रिस्पेक्ट टू आर. तो किती असते, एक्स अपॉन वाय. एक्स अपॉन वाय म्हणजे कुठे आहे, कुठं आहे, ऑप्शन डी. सेकंड मीडियमचाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पहिली तर हवाच आहे ना. कळलं का. नेक्स्ट तर पहिले व्हॅक्युमच म्हणलाय तो डेन्सर मीडियम मध्ये गेला. ठीक आहे का. नेक्स्ट टाइम झाला. A monochromatic ray of light travels from optically denser medium to rarer medium. If C is the critical angle, then maximum possible deviation of the rays. बघा काय असतं, समजा जेव्हा जेव्हा खालचं मीडियम असतं डेन्सर, काय असतं खालचं मीडियम डेन्सर. ठीक होय. हा रे ऑफ लाईट आहे. ठीक आहे. हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स इथून तुम्ही काढली, हे कोण आहे तुमची नॉर्मल, हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बरोबर आहे. तर आता काय माहित आहे का, समजा तुम्ही आय थोडा वाढवला, बोलणं बरोबर आहे मॅटा तास होत आहे. ठीक आहे. इथंच ठेवतो मी आताचा रेअर. तर तुम्ही जर समजा अँगल ऑफ इन्सिडन्सला आता वाढवणं सुरू केलं, हे तुमची नॉर्मल आहे ना, अँगल ऑफ इन्सिडन्सला काय सुरू केलं, वाढवणं सुरू केलं, तर ऑटोमॅटिकली आर बी काय होईल, वाढणं सुरू होईल, है की नाही. कारण साइन आय अपॉन साइन आरचा रेशो हा कॉन्स्टंट असते. तर आय वाढला तर आरले बी वाढा लागेल, तेव्हाच त्या दोघांचा रेशो कॉन्स्टंट राहील ना. मग आय वाढवता 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 इतका वाढला की आता आर वाढता वाढता डायरेक्ट किती झाला 90. कारण हा मोजून राहिला ना तुम्ही, तर एक सिच्युएशन अशी आली की हे नॉर्मल आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स डायरेक्ट हा रिफ्रॅक्शनचा असं झाला. समजलं का. आता हा अँगल किती झाला 90. तर जेव्हा तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होते त्यावेळेस तुमचा जो अँगल असते इन्सिडन्सचा तो किती असते क्रिटिकल अँगल. म्हणजे तुमचा आय कसा असते दिलेला आहे तुम्हाला सी. समजलं का. तर तो म्हणे त्या केसमध्ये डेव्हिएशन किती झालं, तर ते डेव्हिएशन कसं काढसाल तुम्ही म्हणसाल हा रे ऑफ लाईट आहे, हा तसा असा जायला पाहिजे होता पण हा इकडे गेला म्हणजे हे एवढं झालं डेव्हिएशन. ओके. तर मला सांगा हा आय जर आहे, धिस इज आय आहे किंवा सी आहे, तर याचा अल्टरनेट अँगल हा सुद्धा किती आहे सीच आहे. ओके. तर मग आता आपण इझिली तो डेल काढू शकतो. डेल कसं काढाल तुम्ही सांगा, डेल कसा काढसाल. डेल इज व्हॉट, टोटल काय 90, 90 मधून काय काढणं आहे तुम्हाला सी, 90 मधून सी काढला की तुम्हाला काय भेटते डेल. तो डेल इज इक्वल्स टू 90 मायनस सी. कोणता ऑप्शन आहे सी. नाही आलं का लक्षात. ठीक. नेक्स्ट पुढचं झालं सर, शेवटचं आहे. व्हेन वेवफ्रंट पास फ्रॉम डेन्सर मीडियम टू द रेअरर मीडियम द विड्थ ऑफ द वेवफ्रंट इज. ठीक आहे. तर जेव्हा वेवफ्रंट कोणत्या मीडियम मधून कोणत्या गेली, डेन्सर मीडियम टू रेअरर. तुम्ही आधी कुठे गेले होते, रेअरर टू डेन्सर, तर विड्थ वाढली होती. आता कुठे चाललंय डेन्सर टू रेअरर, तर विड्थ काय होत आहे डिक्रीज. म्हणजे कोणता ऑप्शन आहे ऑप्शन सी. नेक्स्ट. आणि इथं विड्थ मध्ये काही काही जणांचं लय कन्फ्युजन होते. पहिले काय होतं जुन्या पुस्तकांमध्ये विड्थ म्हणजे वेवफ्रंट मधली स्पेसिंगची गोष्ट केली जायची आणि मी विड्थ मध्ये कोणती म्हणत आहे रुंदी वेवफ्रंटची. ठीक आहे. त्याच्यानुसार हे कोणतं आहे डिक्रीज. ठीक. नेक्स्ट. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज फाउंड टू बी ट्वाइस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन व्हेन द रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम व्हॅक्यूम इनटू द मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू द अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी. परत एकदा अँगल ऑफ इन्सिडन्स किती भेटला तुम्हाला ट्वाइस द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे आय इज 2 टाइम्स द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. व्हेन इट पासेस फ्रॉम व्हॅक्यूम टू द मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा एखाद्या मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू काय रे व्हॅक्यूम. ठीक आहे. इज म्यू दिलेला आहे तुम्हाला, तो दिलेला आहे तुम्हाला म्यू. तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल. हा
ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल, दॅट इज आय इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा, आपला माहित आहे म्यू इज इक्वल्स टू काय असते, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर. तसा हा मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आहे, पण तोच तुला म्यू दिला म्हणून मी म्यूच लिहिला. आयची व्हॅल्यू तर आय आहे, आयची व्हॅल्यू काय आय. ओके, सॉरी, आयची व्हॅल्यू 2r आहे. आयची व्हॅल्यू काय 2r, बरोबर आहे ना. आयची व्हॅल्यू काय 2r. तर चला पुट करा, तो ये होगा साइन ऑफ 2r अपॉन साइन ऑफ r. साइन ऑफ 2r अपॉन साइन ऑफ r. ठीक आहे, किंवा असंही करू शकतो आपण, थोडं सोपी करू, थोडं सोपी करतो. ज्या पैटर्न में त्या पैटर्न में जाऊं, तो यहां से अगर मुझे r की वैल्यू चाहिए तो कितनी मिलेगी, I/2. तो हे काय होईल, म्यू इज इक्वल्स टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ I/2. काय भेटला, साइन ऑफ I/2. आता साइन थीटाचा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. साइन 2 थीटा जर माझ्याकडे असला तो काय असते, 2 साइन थीटा कॉस थीटा. म्हणजे इथं जो काय अँगल असला तो अँगल काय होते, हाफ होऊन जाते. तर जर समजा इथं फक्त साइन थीटा असता तर 2 साइन थीटा/2 इंटू कॉस थीटा/2. पण इथं जर समजा साइन आय आहे, साइन आय, तर 2 साइन I/2 इंटू कॉस I/2. समजलं का. तर वरच्याला तसं लिहा, तर हा होईल 2 साइन I/2, कारण खालच्या सोबत कटून जाते ना तो आता, I/2 आणि अपॉन मध्ये काय रे, साइन I/2. साइन I/2 साइन I/2 कॅन्सल, तो 2 कॉस I/2 आणि इकडे काय म्यू. आता हा 2 डिवाइड मध्ये घेऊन येतो. ठीक आहे, तर हा काय होईल, म्यू/2 इज इक्वल्स टू कॉस ऑफ I/2. तर I/2 इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ म्यू/2. म्हणजे इथून मला आय काय भेटेन, हा डिवाइड मधला 2 मल्टिप्लाय मध्ये जाईल. इट इज 2 टाइम्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ म्यू/2. आय होप की लक्षात आलं असेल तुमच्या, 2 टाइम्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ म्यू/2. ठीक आहे, त्यानंतर हा क्वेश्चन आहे, हा करताना काय वेळा ट्राय, डेव्हिएशनचा प्रश्न आहे, इझिली तुम्हाला येऊ शकतो, 1 मिनिट फक्त. त्यानंतर हा प्रश्न पाहून घ्या. व्हेन अ सेम मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाइट passes through the glass slab through the water, the number of waves in a glass slab of thickness 5 cm is same as in the column of height 6 cm if the refractive index of glass is. मी आताच थोडा वेळा अगोदर एक क्वेश्चन केला ज्यामध्ये नंबर ऑफ वेव्स इन मीडियम इज इक्वल टू नंबर ऑफ वेव्स इन एक दुसरं मीडियम घेतलं होतं आणि त्याला लिहिलं तुम्ही ना डिस्टन्स अपॉन वेवलेंथ, डिस्टन्स अपॉन वेवलेंथ, आणि त्यानं सॉल्व्ह करून केलं होतं. तर त्याच पॅटर्न मध्ये हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, तर असे हे प्रश्न आहेत, करून घ्या. आता मी जो सेकंड क्लास घेणार आहोत तो याच्या पुढचा घेणार आहे आणि तो युट्यूबला येऊन जाईल. म्हणजे त्यात मी घेईल आता पोलरायझेशन आणि परवा तुमच्या बॅचले इंटरफेरन्स आणि त्यांच्या बॅचले डिफ्रॅक्शन. खतम कहाणी. ठीक, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा ऑलरेडी युट्यूबला टाकलाय, टाकतोय समजा मी, चालते जा.